ईद ए मिलादच्या जुलूसातून मिरजेतील मुस्लिम समाजाचा माणुसकीचा संदेश. कुपवाड हत्याकांडातील पीडित कुटुंबाला मदतीचा हात. ईद ए मिलादुन नबीच्या निमित्ताने मिरज शहरात निघालेल्या भव्य जुलूसमधून मुस्लिम समाजाने धार्मिक उत्सवासोबतच माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा अनोखा संदेश दिला. कुपवाड येथील दुहेरी हत्याकांडात मयत झालेल्या मुलांच्या कुटुंबियांना आधार मिळावा यासाठी जुलूस दरम्यान निधी संकलन करण्यात आले. ज्येष्ठ नेते आयाजभाई नायकवडी व त्यांच्या कन्या इरमसभा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पीडित कुटुंबातील मुलांचा QR कोड असलेला बॅनर घेऊन कार्यकर्ते जुलूसमध्ये सहभागी झाले. मदतीचे आवाहन करण्यात येताच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत QR कोडद्वारे तसेच रोख स्वरूपात आर्थिक मदत केली. संकलित रक्कम पीडित कुटुंबाच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपी मुस्लिम समाजातील असला तरी त्याने केलेल्या अमानुष कृत्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन केले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका समाज प्रतिनिधींनी व्यक्त केली. आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. धर्म वेगळे असले तरी दुःखाच्या वेळी माणुसकी एकच असते या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. पैगंबर मुहम्मद यांच्या शिकवणीत गरजूंची मदत, शेजाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि माणुसकीला सर्वोच्च स्थान देण्याचा संदेश आहे. त्याच विचारातून पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत मदतीचा हात पुढे करण्यात आल्याचे समाज प्रतिनिधींनी सांगितले. या उपक्रमाला खादिम जमातचे असगर शरीक मसलत, झाकीर मुश्रीफ, जावेद मुतवल्ली, नजीर मुतवल्ली, राजू शरीक मसलत, महबूब अली मनेर, इम्रान मर्चंट, अमजद सिंधी जमादार, शाकीर जमादार तसेच KMM सुन्नी कमिटी, सीरत कमिटी आणि समस्त मुस्लिम समाजाचे मोलाचे सहकार्य लाभले. या सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे आणि मदत करणाऱ्या दात्यांचे आयोजकांनी आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज नेटवर्क. काल मिरजेमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस म्हणजे मिरवणूक असते आणि त्यानंतर त्यांची सांगता होते आणि त्यामध्ये कुराण पठण वगैरे होत असतं. या कार्यक्रमामध्ये आम्ही जाणून बुजून कुपवाडमध्ये जे दुहेरी हत्याकांड झालं त्याचा आरोपी जरी मुस्लिम असला तर इस्लाममध्ये जे धारणा दिलेली आहे आणि नीतिमत्ता दिलेली आहे किंवा त्याचे जे निर्देश आहेत त्याच्या पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत आपल्याला शेजार धर्माचं पालन करायला लागेल. त्यांचेही काय हक्क असतील तर ते आपल्याला पूर्ण करायला लागतील अशी मोहम्मद पैगंबरांची शिकवण होती. त्या शिकवणीनुसार यांच्याबरोबर माझ्या समाजातल्या काही लोकांनी एकत्रित येऊन हे सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही काही कार्यकर्ते मिळून या मिरवणुकीमध्ये आमच्या बॅनरसह आम्ही सहभागी झालो. त्याच्यावर त्या कुटुंबाच्या मुलांचा QR कोड दिलेला होता. त्या QR कोडवर बऱ्याच लोकांनी मदती दिली, काही रक्कम रोख आली आणि ती परत त्या बारकोडवर आम्ही म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा केली. हे सामाजिक उपक्रम म्हणून केलेलं आहे, सामाजिक सलोखा राखण्यासाठी केलेलं आहे आणि ही नीतिमत्तेला धरून होतं. आणि कोणत्याही परिस्थितीत भारताच्या धर्मनिरपेक्ष घटनेमध्ये अशा पद्धतीच्या वैयक्तिक स्वरूपाच्या घटनाही काही आता संघटना त्याचा उपयोग करून राजकीय फायदे उचलण्याचा प्रयत्न करतात. त्याला या पद्धतीनं आमची चाप देण्यासाठी मुस्लिम समाजाकडून कोणत्याही परिस्थितीत त्याही वेळा आम्ही सगळ्यांनी जाहीर केलेलं होतं मिरजेच्या सगळ्या समस्त मुस्लिम समाजानं आणि आजही जाहीर करतो की त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. केवळ आमच्या समाजाचा आहे म्हणून त्याची पाठराखण करणार नाही आणि ती जी मुलं ती हिंदू समाजाची आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याबरोबर दुजाभाव करणार नाही. जसं मुस्लिम समाजावर वालट आलं तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन त्यांच्यासाठी फंडिंग करतो, त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने हिंदू समाजाच्या या कुटुंबावर पडलेल्या आघाताचा आम्ही या ठिकाणी परिमार्जन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांनी सहकार्य केलं. त्या सगळ्या लोकांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचे धन्यवाद.